इथून घेऊया आपण, म्हणजे क्रियापदांचा सराव सुद्धा होतो. गच्छति, गच्छामि, गच्छतु. हा, माझ्या मागे विनोद महोदय. हो. हा. गच्छ- गच्छति. हा, गच्छति, गच्छामि. गच्छति, गच्छामि, गच्छतु. हम्म, आगच्छति, आगच्छामि, आगच्छतु. हम्म, लिखति, लिखामि, लिखतु. हम्म. पठति, पठामि, पठतु. खादति, खादामि, खादतु. धन्यवाद महोदय. हम्म. संख्या. करिश्मा महोदय. एकम, एकम, द्वे, द्वे, हम्म, त्रीणि, त्रीणि, चत्वारि, हम्म, पञ्च, षट्, हम्म, सप्त, हम्म, अष्ट, हम्म, नव, हम्म. दश. उत्तमम्. विंशतिः. विंशतिः, नाही, विंशतिः. विंशतिः, हा, पुन्हा एकदा. विंशतिः. विंशतिः, हम्म. त्रिंशत्, त्रिंशत्, चत्वारिंशत्, त्रिंशत्, पञ्चाशत्, पञ्चाशत्, षष्टिः, षष्टिः, षष्टिः. म्हणा, षष्टिः. षष्टिः, षष्टिः, सप्ततिः. सप्ततिः, सप्ततिः, हम्म. अशीतिः. अशीतिः, नवतिः. नवतिः, शतम्. शतम्. हम्म. सीताराम महोदय. दश, दश, विंशतिः, विंशतिः, त्रिंशत्, 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 चत्वारिंशत्, चत्वारिंशत्, पञ्चाशत्, पञ्चाशत्, षष्टिः, षष्टिः, हा, सप्ततिः, सप्ततिः, अशीतिः, अशीतिः, नवतिः, नवतिः, शतम्. शतम्. हम्म. तर काल आपण हे पाहिलं. आता समय घेऊया. जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचा असते त्यावेळेला कह समय. पंचवादनम. एक मिनिट, आपली घड्याळ. पंचवादनम. अर्चना भगिनी वदतु. Yes, ma'am. पंचवादनम. Panchavadanam. कः समयः. Panchavadanam. पंचवादनम. कः समयः. Panchavadanam. पंचवादनम. Samay. Panchavadanam. हम्म. सपाद पंचवादनम. सपाद पंचवादनम. Panchavadanam. कः समयः.
सपाद पंचवादनम सार्ध पंचवादनम सार्ध सार्ध पंचवादनम पंचवादनम कः समयः? सार्ध पंचवादनम हम्म, हो लावायचं म्हणले ना तू काढलेत का आणलेत का म्यूट गरमी करायचं. व्हायची घरचे आवाज नका येऊ दे, म्यूट करा. तुझी बॅग आण सार्ध पंचवादनम सार्ध सार्ध पंचवादनम पंचवादनम पादोन पंचवादनम कः समयः? पादोन पंचवादनम कः समयः? पादोन पंचवादनम अधुना स्मिता भगिनी. पंचवादनम कः समयः? पंचवादनम कः समयः? सपाद पंचवादनम कः समयः? सार्ध पंचवादनम कः समयः? पादोन पंचवादनम तुझं कुलूप हे चाबी आहे त्याला म्हणतो. प्रकाश महोदय. कः समयः? पंचवादनम कः समयः? सपाद पंचवादनम कः समयः? सार्थ पंचवादनम कः समयः? पादोन पंचवादनम विष्णु महोदय. कः समयः? पंचवादनम कः समयः? सपाद पंचवादनम कः समयः? सार्ध पंचवादनम कः समयः? पादो पंचवादनम कः समयः? एक मिनिट हा. अर्चना कोण आहे? हा, अर्चना भगिनी. किं महोदय? वदतु. कः समयः? पंचवादनम कः समयः? सपाद पंचवादनम कः समयः? सार्ध पंचवादनम कः समयः? पादोन पंचवादनम अधुना कः अस्ति? अर्चना दोघी जणी आहेत का? हो मॅम, दोन आहेत. अच्छा, मग दुसऱ्या अर्चना म्हणा. किं महोदय? भवती वदतु. कः समयः? पंचवादनम कः समयः? सपाद पंचवादनम कः समयः? सार्ध पंचवादनम कः समयः? पादोन पंचवादनम सर्वे अभवत वा? सर्वांचं झालं का? कोणी राहिलंय का? अवगतम महोदय. अभवत? कोणाचं राहिलं असेल तर सांगा. ना नाही, ठीक आहे. कथा रटनाभ्यास. कथेन
हम्म. कथा एकः काकः अस्ति। एकः काकः अस्ति। सः तृषितः भवति। सः तृषितः भवति। सः वनं गच्छति। अत्र तत्र पश्यति। कुतः अपि जलं न दृष्टवान्। सः चिन्तितवान्, किं करोमि, जलं कथं पश्यामि, जलं कथं पिबामि। तर्हि एकः घटः पश्यति। घटे किञ्चित् जलमस्ति। स्वल्पं जलमस्ति। किमस्ति? किञ्चित् जलमस्ति। तर्हि चिन्तयति, किं करोमि, जलं कथं पिबामि। सः प्रस्तरखण्डम् आनयति। एकम् एकम् आनयति, घटे स्थापयति। जलम् उपरि आगच्छति। तर्हि किं करोति? एकम् एकम् आनयति, प्रस्तरखण्डान् स्थापयति। जलम् उपरि आगच्छति। जलं पीत्वा सन्तुष्टः भवति। अनन्तरम् उड्डयनं करोति। अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला कथा ज्या आहेत त्या कथा ज्या आहेत हळूहळू आपल्याला म्हणायच्या आहेत. कथा कळली का? कावळ्याची कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे ना? हो हो कळली. है ना? कावळ्याची कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. त्याच्यामुळे काय ती सोपी होती. आता याच्यामध्ये आपण एकः काकः अस्ति, है ना? एकः काकः अस्ति, सः तृषितः भवति. शब्द तृषितः. त्याच्यामध्ये पुढे शब्द आपल्याला जे आलेले आहेत, कुठले कुठले शब्द आले आहेत? घटः, है ना? जलम, सः जलं पातुम् इच्छति. किं किं करोति? काकः किं किं करोति वदतु. शिलाखण्डम् आनयति. शिलाखण्डान् आनयति. उत्तमम्. अनन्तरं किं करोति? घटे स्थापयति. घटे स्थापयति. एक शिलाखण्डानि स्थापयति. जलम् उपरि आगच्छति. जलम् उपरि आगच्छति. काकः जलं पिबति. काकः जलं पिबति. म्हणजे काल जे आपण वाक्य पिबती, खादती, लिखती, वदती उपयोग केला होता आपण, बरोबर आहे? तर त्याप्रमाणे आज आपण त्याच्यात बरेचसे वाक्य आलेले आहेत. ठीक आहे. रटनाभ्यासः. एक एक वाक्य एकः वाक्यं सर्वेही वदतु. एक एक वाक्य सर्वांनी प्रयत्न करायचा. एकम इथे थोडं मिसप्रिंट आहे.
कशावर मॅम? वाक्य तयार करा. आतापर्यंत आपण पहिल्या दिवसापासून आतापर्यंत जेवढं शिकलो आहे, काय काय शिकलो आहे, तर त्यावर आधारित आता जसं आपण क्रियापद शिकलो आहे, ठीक आहे, ते वाक्य तयार करा. सह, एषः, सा, एषा, हम्म, सा एतत्. बालिका अस्ति. उत्तम. सा ग्रामं गच्छति. बालकः कन्दुकं क्रीडयति. क्रीडति. क्रीडति. काय काय शिकलो आतापर्यंत? कुठले कुठले वाक्य शब्द शिकलो आहे? बरेचसे काल तुम्हाला ग्रुपवर शब्द टाकलेले आहेत, कशाला काय म्हणतात, है ना? आतापर्यंत बालिका अपूपम खादति. बालिका अपूपम खादति. गेल्या वर्गांची रेकॉर्डिंग आहे का, की मागचे 3 वर्ग मला जमलं नाही जॉईन करायला? बरं बरं, टाकते मी. काल वेळ भेटला नाही, आज टाकेल. कोणत्या वेबसाईटवर मिळेल बघायला? हे युट्यूबला टाकते रे मी. आपल्या YouTube ग्रुपला टाकते युट्यूबची लिंक, आणि तुम्हाला ती बघायला मिळते. कारण की मी एकच मराठीचा वर्ग जॉईन केलाय, तो सुद्धा मला वाटतं शुक्रवारी केला होता. हिंदीचा गुरुवारी केला आणि शुक्रवारी मराठीचा केला. त्यांच्यावर 3 दिवस मला जमलं नाही जॉईन करायला. आता ठीक आहे, मी आज टाकते. रेकॉर्डिंग केलेली आहे आपण. सुरुवातीपासून मिळेल का? हो हो हो, सुरुवातीपासूनची. म्हणजे आता हे काय चाललंय मला समजत नाहीये. 3 वर्ग माझे मिस झालेत. ओके, हो का? चालेल. मग एक काम करूया आपण आता. उद्याचा जो वर्ग घेऊ की नाही, रिव्हिजन आपण घ्यायची का सर्व सुरुवातीपासूनची? चालेल चालेल. म्हणजे मग सगळं. आणखी उशिरा कोणी आलेलं आहे की तुम्हीच आहे? मला वाटतं मीच असेल. अच्छा, ठीक आहे ना. आपण एकदा पुन्हा सुरुवातीपासूनच शॉर्ट मध्ये पाहूया, ठीक आहे? मॅम, त्यांनी व्हिडिओ बघून घ्यायचे मागच्या 3 क्लासचा. हा, तसं मी रेकॉर्डिंग टाकणारच आहे. आणि तेच मला बघायचे आहेत, मागचे जे 3 तास हा, चुकलेत किंवा शुक्रवारच्या आधीचे जे काही क्लास झाले असतील. व्हॉट्सअप ग्रुपला आपला जो ग्रुप आहे ना प्रवेशचा, त्या ग्रुपमध्ये मी टाकते. आणि ते युट्यूबला टाकल्यामुळे काय, तुम्हाला युट्यूब प्रत्येकाकडे असते अवेलेबल. त्यामुळे युट्यूबला क्लिक केलं ते लिंकला की तुम्हाला ते बघायला मिळतं. ठीक आहे ठीक आहे, चालेल. हा, ठीक आहे. छोटे छोटे करून टाकते हवं तर. शिकायला बरं होईल. हा, ठीक आहे. चला, एक एक वाक्य. सह, एषः यावर आधारित करा. किंवा तुम्हाला आठवतं का आपण काय काय शिकलो आतापर्यंत? रटनाभ्यास याचा अर्थ असा की आपण जे सुरुवातीपासून आतापर्यंत जे शिकलो आहे त्याची रिव्हिजन. मग आतापर्यंत कुठलं शिकलो आपण? सह, एषः, सा, एषा, तत्, एतत्. बरोबर आहे? त्यानंतर पुढे पण आपण शिकलो आहे. अहम, भवान, एषा, एषा बालिका, एषा शारदा माता, शकुंतला देवी. तर त्याला उपयोग करा, नुसतं नाव नाही सांगायचं. एषा गंगा नदी, तत्कारयानम, तत्वाहनम, तत्वाहनम, तत्कारयानम, एतद् व्यजनम, एतत् घटी, एतत् कुंचिका, तत्व्यजनम, नर्मदा नदी, तत्पुस्तकम, पुस्तकम, एतत् पर्णम, एषः छत्रपती शिवाजी महाराज, सः कः, एषः रामदास स्वामी,
भवन अहम कः भवान सा भव बालिका एषा बालिका उत्तमम् भवतः नाम गणेशः उत्तमम् भवत्याः नाम माला हम्म भवन कः अहम भवान कः गृहिणी भवन कः भवन नहीं अहम भवान कः भवान कः हम्म अहम गृहिणी हम्म अहं सङ्गणकचालकः हम्म भवती का हम्म अहम शिक्षिका हम्म अहं परिचारिका उत्तमम् कः रामः सः रामः हम्म का बालिका एषा कहा न बालिका का बालिका एषा बालिका एषा बालिका एतस्य नाम रामः तस्य नाम कृष्णः उत्तमम् एतस्य नाम कः हम्म न एतस्य नाम गणेशः तस्य नामः नाम न कः नाम न नाम नाम म पूर्ण विसर्ग तस्य नाही आहे. नाम कः तस्य नाम कृष्णः कस्य नाम कृष्णः तस्य तस्य नाम नाम कृष्णः नाम कृष्णः कृष्णः कस्य नाम रामायणम् हम्म तस्य नाम रामायणम् एतत् ग्रन्थं महाभारतं एतत् ग्रन्थं महा महाभारतम् अग्रे मम नाम सीता हम्म भवत्याः नाम किम् किम न किम किम हा, मम नाम आर्यप्रभा मम भवत्याः नाम नाम किम् मम नाम श्रद्धा भवतः नाम किम् मम नाम सुरेशः भवतः नाम किम् भवतः मम नाम किम नाम रमेश उत्तमम् नाम शिरीष उत्तमम् मम गृहं हम्म भवतः गृहं हम्म भवत्याः गृहं मम उत्तमम् देश मम भवतः देशं भवत्याः देशं हम्म मम कुञ्चिका भवतः कुञ्चिका भवत्याः कुञ्चिका उत्तमम् मम अग्रे धनं भवतः धनं भवत्याः धनम् हम्म, अग्रे तव पुत्र गृहं कुत्र दशरथस्य पुत्र रामः हम्म रामस्य पिता दशरथः हम्म कृष्णस्य पिता वसुदेवः हम्म दशरथस्य भवत् अ- पुत्र रामः हम्म अर्जुनस्य शिवस्य पुत्रः गणेशः हम्म शिवस्य पुत्र कृष्ण गणेशः श्रीकृष्णस्य पुत्रः प्रद्युम्न हम्म लवस्य पिता श्रीरामः हम्म इन्द्रजितः पिता रावणः इंद्रजितस्य हा, इंद्रजितस्य इन्द्रजितस्य हम्म पिता रावणः जितस्य होईल की जितस्य होईल इंद्रजितस्य विसर्ग नाही आहे त्यात मला वाटतं स्क्रीनवर का नाही इंद्रजितस्य म्हणजे विसर्ग लागेल की नुसतं जितस्य वर आहे? इंद्रजितस्य हा तेच स्य मला हा विचारायचं नावाच्या चार मागे विसर्ग लागत नाही 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 इथे आपण हे जे वापरतो आहे इंद्रजिताचा हा मुलगा त्यामुळे इंद्रजितस्य ठीक आहे हा हा चा उमायाः पतिः शिवः सीतायाः पतिः श्रीरामः पतीही होईल की पती होईल पती ही हे कोणी टाकलं हे टी आपल्या ग्रुपमध्ये टाकलं आहे टी म्हणजे कोण जॉईन नाही झाले का ग्रुपमध्ये टाकलं आहे
43 आहे शेवटी हा नंबर. 7058143343. हा कोणाचा नंबर आहे? त्याच्यात सूचना टाकलेली आहे तुम्ही. कशाला काय म्हणतात वगैरे आपण टाकलाय ग्रुपला. नंतर जॉईन झालेले आहेत का हे? नवीन आहेत का? त्यांचा माईक म्यूट आहे का? कोणाचा? काय हे ज्या पी नंबर म्हणजे बद्दल प्रकाश विचारताय? महोदय आहेत का? पी म्हणजे प्रकाश महोदय आहेत का? त्यानं आपला माईक म्यूट केला असेल एखाद वेळेस. हा असं काही असेल. हा ग्रुपमध्ये टाकलेलं आहे की आपण थोडं हळूहळू शिकवा आणि ग्रुपमध्ये कशाला काय म्हणतात ते टाका. आपण ग्रुपमध्ये सगळं टाकलंय ना? बहुतांश नवीन आहेत वाटते. सगळी शब्द टाकली आपण आतापर्यंत जेवढी शिकली आहे ना तेवढी शब्द टाकलेली आहेत ग्रुपमध्ये. आणि रिपीट घेतच आहे आपण कालचं आज आजचं उद्या, आहे की नाही? हा शिकत आहोत. चला पुढे घ्या. श्रीकृष्णस्य पत्नी सत्यभामा, शिवस्य गौतमस्य पत्नी उमा, पत्नी अहल्या. सत्यभामायाः एक मिनिट. आपण आता एक काम करूया. हे जे आहे ना हा टॉपिक तुमचा थोडा क्लिअर करून घेऊ. मागे चालले ते. मागे याच्यासाठी चाललो की वाक्य चुकतात आहे ना थोडेसे. अच्छा. हा त्यांना दाखवून देऊ आपण चार्ट जो आहे तर ते चार्ट दाखवून देऊ आपण, म्हणजे ते त्यानुसार व्यवस्थित म्हटल्या जातील. अरे खूप मागे गेलो का आपण? हे सगळ्या वस्तू टाकल्या आहेत मी ग्रुपमध्ये. हो तर पुन्हा टाकून देते. हे झालं आपलं. हा हे आपण रामस. हा तर हे राम आहे. इथे आपण रामस्य पिता दशरथः. कस्य पिता दशरथः? रामस्य रामस्य पिता पिता दशरथः. दशरथः, कृष्णस्य पिता वसुदेवः. देवः, रामः रामस्य, कृष्णः कृष्णस्य, कृष्णस्य, अर्जुनः अर्जुनस्य, गणेशः गणेशस्य, इन्द्रजितः इन्द्रजितस्य, लवः लवस्य, प्रद्युम्नः प्रद्युम्नस्य. आता रामस्य पिता दशरथ याचा अर्थ होते रामाचे वडील दशरथ. हा जो प्रत्यय आहे याचा अर्थ होते चा ची चे. रामाचे वडील दशरथ. रामस्य पिता दशरथः, कृष्णस्य पिता वसुदेवः, अर्जुनस्य पिता पांडुराजः, गणेशस्य पिता शिवः, इंद्रजीतस्य पिता रावणः, लवस्य पिता श्रीरामः, प्रद्युम्नस्य पिता श्रीकृष्णः. हा आता शिरीष महोदय वदतु. रामस्य पिता दशरथः. चला ही सगळी वाक्य तुम्ही वाचा. रामस्य पिता दशरथः, कृष्णस्य पिता वसुदेवः,
अर्जुनस्य पिता पाण्डुराजः गणेशस्य पिता शिवः इन्द्रजीतस्य पिता रावणः लवस्य पिता श्रीरामः प्रद्युम्नस्य पिता श्रीकृष्णः. कळलं ना? तुम्हीच अब्सेंट होते ना? हो हा, ठीक आहे. मग आता कळलं ना? हो हो. हा, आता सर्वांना कळलं की रामस्य पुल्लिंगी म्हणजे करता रामाचा आपण काय वापरतो? स्य हा प्रत्यय वापरतो. हा, पुल्लिंगी करिता रामस्य, कृष्णस्य. लक्ष्मणस्य आता दशरथस्य. आपल्याला हेच उलट म्हणायचंय आता. म्हणजेच इथे पिता आहेत, इथे पुत्र म्हणायचंय आता. हा. तर दशरथ दशरथस्य पुत्रः रामः. रामः. कस्य पुत्रः रामः? दशरथस्य दशरथस्य पुत्रः पुत्रः रामः. रामः. कस्य पुत्रः कृष्णः? वसुदेवस्य पुत्रः कृष्णः. कस्य पुत्रः अर्जुनः? पाण्डुराजस्य पुत्रः अर्जुनः. कस्य पुत्र गणेशः? शिवस्य पुत्रः गणेशः. कस्य पुत्र इन्द्रजीतः? रावणस्य पुत्रः इन्द्रजितः. कस्य पुत्र लवः? श्रीरामस्य पुत्रः लवः. श्रीकृष्णस्य पुत्रः प्रद्युम्नः. कस्य पुत्रः प्रद्युम्नः. प्रद्युम्नः? श्रीकृष्णस्य पुत्रः प्रद्युम्नः. प्रद्युम्नः. हा, म्हणजे आता इथे आपण पाहिलं दशरथाचा मुलगा राम. आधी पाहिलं आपण रामस्य पिता दशरथ. इथे पुत्रच्या ठिकाणी काय? पिता. आता इथे पिताच्या ठिकाणी काय? पुत्र. दशरथस्य पुत्रः रामः. दशरथाचा मुलगा राम. हे पुल्लिंगीसाठी झालं आपलं. हे लक्षात ठेवायचं. आता स्त्रीलिंगीसाठी आपल्याला वापरायचं आहे. तर नपुंसकलिंगी आला आधी आपलं. पंचतंत्रस्य रचनाकारः विष्णू शर्मा. पंचतंत्राचे रचनाकार कोण आहेत? विष्णू शर्मा. आणि पुल्लिंगीसाठी आणि नपुंसकलिंगीसाठी हा प्रत्यय सारखा आहे, स्य. पंचतंत्रम पंचतंत्रस्य. गोदानम गोदानस्य महाभाष्यम महाभाष्यस्य महाभारतम महाभारतस्य रामायणम रामायणस्य मेघदूतम मेघदूतस्य. हा, मन आहे. एक मिनिट, कोणी म्हटलं आता मेघदूतमस्य? नाही, मेघदूतस्य. मेघदूतस्य. आता शिरीष महोदय वदतु. पंचतंत्रस्य रचनाकारः विष्णु शर्मा. पंचतंत्रस्य रचनाकारः विष्णु शर्मा. गोदानस्य रचनाकारः प्रेमचंद्रः. भाष्यस्य रचनाकारः पतंजलिः. पतंजलिः. महाभारतस्य रचनाकारः व्यासः. रामायणस्य रचनाकारः वाल्मीकिः. मेघदूतस्य रचनाकारः कालिदासः. कालिदासः. अजून कोणाला अडचण आहे का याच्यामध्ये? नाही. कोणाला म्हणायचंय? घेऊ पुढे. ते मॅम ते प्रेमचंद चंद आहे ना, ते चंद्र नाही आहे ना? हा, ते टायपिंग मिस्टेक थोडीशी. नाही, म्हणजे गोदामध्ये काही असेल नाही का? मग ते कसं प्रेमचंद्र आणि प्रेमचंद या दोन शब्दामध्ये फरक पडेल ना मग. प्रेमचंदच आहे मूळ, प्रेमचंद्र नाही आहे. आपण ते प्रेमचंद सिरियल गोदानम वगैरे, आणखीन काय कुठली तरी एक टीव्हीवर यायची ना, त्यांच्या सिरियल बरेच यायचे ना टीव्हीवर पूर्वीच्या काळामध्ये. हो, हिंदीमध्ये प्रेमचंदच म्हणतात त्या. प्रेमचंद्र हिंदीमध्ये प्रेमचंदच म्हणतात त्या. प्रेमचंद्र म्हणत नाही. हा, प्रेमचंदच म्हणतात. चला पुढे जाऊया आता स्त्रीलिंगी करता. कस्याः संगणकः? बालिकायाः संगणकः. आता या ठिकाणी आपल्याला इथे तिथे जसं आपण
रामः रामस्य, दशरथः दशरथस्य होतं की नाही. आता या ठिकाणी बालिका बालिकायाः, बालिका बालिकायाः, बालिकायाः, महिला महिलायाः, आया सीता सीतायाः, सीतायाः, गीता गीतायाः. गीतायाः, सीतायाः याप्रमाणे हे स्त्रीलिंगी मध्ये चालेल. म्हणजे याचा अर्थ होतो चाचीचे. कस्याः संगणकः, कुणाचे संगणक आहे? बालिकायाः, बालिकायाः संगणक. संगणकः बालिकाचे संगणक आहे. आता उमायाः पतिः शिवः. उमायाः पतिः पतिः शिवः, शिवः उमाचे पती शिव. उमा उमायाः म्हणा. उमा 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 उमायाः, उमायाः सीता सीतायाः, सीतायाः, सीतायाः सुभद्रा सुभद्रायाः, सुभद्रायाः कौसल्या कौसल्यायाः, कौसल्या कौसल्यायाः, सत्यभामा सत्यभामायाः सत्यभामायाः. महोदय वदतु वाक्यानि रचयन्तु. क्लास सुरू. उमायाः पतिः शिवः. सीतायाः पतिः उमायाः पतिः शिवः. कस्याः पतिः शिवः? उमायाः पतिः शिवः. कस्याः पतिः श्रीरामः? सीतायाः पतिः श्रीरामः कस्याः पतिः अर्जुनः? सुभद्रायाः पतिः अर्जुनः कस्याः पतिः दशरथः? कौसल्यायाः पतिः दशरथः कस्याः पतिः गौतमः? अहल्यायाः पतिः गौतमः कस्याः पतिः श्रीकृष्णः? सत्यभामायाः पतिः श्रीकृष्णः. कळलं? इथे कोणाला काही अडचण आहे का? अवगतम अवगतम वा? अवगतम. आपण जर सत्यभामाच्या ठिकाणी रुक्मिणी जर ठेवलं तर रुक्मिणीचं शब्दांतर कसं होईल मग? रुक्मिणी इकारांत आहे, त्याच्यामुळे आपण पुढे इकारांताचं पाहूया. अच्छा अच्छा. कस्याः नाम पद्मासना? सरस्वत्याः नाम पद्मासना. पद्मासना आपली वेळ झाली का? 8 वाजले का? 53 झाले. 53 झाले ना. 7च्या मीटिंग साठी ऑन करत असतील मग बहुधा. रुक्मिणी रुक्मिण्याः. माद्री माद्र्याः. माद्र्याः कुन्ती कुन्त्याः. कुन्त्याः पार्वती पार्वत्याः. पार्वती पार्वत्याः गान्धारी गान्धार्याः. मंदोदरी मंदोदर्याः. मंदोदरीयाः. दर्याः मंदोरी दर्याः. मंदोदरी मंदोदर्याः.
म्हणजे हे आहे का, इकारांत रसाळ आहे शब्द का? आहे. हा हा हे अर्धा. दीर्घ इकारांत शब्द आहे. त्याच्यामुळे याचं उच्चारण करताना यो माद्री होईल. माद्र्या माद्र्या हा. हा सरस्वती सरस्वत्या हा, हा. द्रौपदी द्रौपद्या हा. पार्वती पार्वत्या पार्वत्या गांधारी गांधारी गांधार्या गांधार्या मंदोदरी मंदोदर्या नदी नद्या मती मत्या गतिगत्या माद्र्याः पुत्रः नकुलः माद्र्याः माद्र्याः पुत्रः पुत्रः नकुलः कुन्त्याः कस्याः पुत्रः नकुलः माद्र्यायाः पुत्र नकुलः कस्याः पुत्रः अर्जुनः कुन्त्याः कुन्त्यायाः पुत्र अर्जुनः कुन्त्याः पुत्रः अर्जुनः अर्जुनः कस्याः पुत्रः गणेशः पार्वत्याः पार्वत्याः पुत्र गणेशः गणेशः कस्याः पुत्रः दुर्योधनः गान्धार्याः गान्धार्याः पुत्रः पुत्र दुर्योधनः दुर्योधनः कस्याः पुत्रः इन्द्रजीतः मन्दोदर्याः मन्दोदर्याः पुत्र पुत्रः इन्द्रजितः आता भगिनी भगिन्याः देवी देवन्याः देव्याः नदी नदी नद्याः नद्याः लेखनी लेखन्याः लेखन्याः दूरवाणी दूरवाण्याः राजधानी राजधान्याः पुत्री पुत्र्याः जननी जनन्याः जनन्याः कळलं सगळ्यांना हो म्हणजे जिथे इकारांत आहे तिथे हं. याहा होईल. याहा इथे सीतालाही याहा लागलेला आहे. भगिनी जे शब्द आहे त्यालाही तसंच आहे. पण तो इकारांत शब्द जो आहे त्याच्यामध्ये आपण तो मिळवतो. भगिनी भगिनी